चला तर मग मंडळी, आज आपण एका युनिक पद्धतीने मस्त अशी पातोळी तयार करून घेणार आहोत। त्याकरता पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। यामध्येच आता मी काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत। ह्यांना थोडंसं परतून घेतल्यानंतर 1 चमचा खसखस घातलेली आहे। यानंतर 1 कप ओला नारळ खोवून घेतलेला आहे आणि अर्धा कप गूळ घातलेला आहे। चांगलं परतून घेतलं। ह्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे अर्धा चमचा आणि थोडंसं जायफळ किसून घातलं आणि हे पुरण तयार करून घेतलं। कढईमध्ये मी 2 कप मोदकाची पिठी घेतलेली आहे। याला कोरडंच असं भाजून घेणार आहे 2 ते 3 मिनिटं। हाताला चांगलं गरम लागलं पाहिजे। हे पीठ काढून घेतलं। आता त्याच कपाने इथे 2 कप मी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये मीठ घातलं चवीनुसार, 1 चमचा साजूक तूप घातलं, चांगली उकळी काढली आणि मोदकाची जशी आपण उकड काढतो तशीच ही उकड काढून घेतली। याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं। यानंतर थंड पाण्याचा हात लावत लावत हे पीठ आपण चांगलं तयार करून घेतलं मऊसूत। चकलीच्या भांड्यात शेव बनवण्याचा